मित्रांनो, वेलकम टू मांगी तुंगी. मित्रांनो, फायनली डेस्टिनेशन. फायनली मित्रांनो आलो. व्यवस्था है, पानी की व्यवस्था है. सिर्फ जानकारी लेना चाहिए, आलसीपना नहीं करना चाहिए. स्वागत आहे मित्रांनो तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, या अवेटेड जर ही सिरीज म्हटली ना, म्हणजे मान्सूनमधली ट्रॅकिंग. मी कुठे आलो माहिती आहे? मी आलो आहे मांगी तुंगीला. हो, मी आलो आहे मांगी तुंगीला. खूप रील्स बघितले मी. फायनली म्हटलं इथं जायचं. हे ऋषभ भगवान यांचं मंदिर आहे आणि 108 फुटाची मूर्तीवरती 3500 स्टेप्सचे पायऱ्या आहे. म्हणजे आपल्याला 3500 पायऱ्या चढायच्या आहे आणि तेवढ्या उतरायच्या पण. मांगी आणि तुंगी हे दोन वेगवेगळे तुम्हाला दाखवतो. ते तिकडे दाखव. हे दिसतं हे मांगी आहे आणि हे इकडचं टोक आहे ना ते तुंगी आहे. तुम्हाला पुढं दिसेलच. आता फ्लॅट जागेवरती चालायला काय वाटत नाही, पण स्टेप जर असलं ना हालत खराब होऊन जाते. मित्रांनो, पाऊस तर काहीच नाही. पाऊस थोडा पाहिजे होता, पण पाऊस बिलकुल काहीच नाही. गरम होतं आहे. बट हो, आता इथं फुल चेकिंग होती. इथं तुम्ही काहीच घेऊन येऊ शकत नाही. गुटखा, सिगरेट, दारू काहीच नाही. तुमची चेकिंग होती, काढून ठेवता. आणि हां, फुल स्लीवचे शर्ट घालून या, म्हणजे असे शॉर्टवाले नाही. आणि हां, जी शॉर्ट पॅन्ट आहे ना तिच्यावर पण येऊन देत नाही. फुल पॅन्ट पाहिजे. इथं वरती येऊन देत नाही. ते काळजी घ्या. मला तर आत्ताच दम लागला. असं वाटतंय मित्रा. मग एक नंबर. परत येणार. हालत आत्ताच जाम झाली. स्टेपवरती चढायला आहे ना खूप जाम होतं. पण फ्लॅट जागा असली ना काय वाटत नाही. या 3500 स्टेप आहे. विचार करा. आमचा दोस्त आत्ताच थकला. आम्ही सकाळी आम्ही 4 वाजताच घरून निघलो होतो. 4 वाजता निघलो. आम्हाला येता 9 वाजले. हळूहळू येता 9 वाजले. आता वाजले 9:30. आम्ही 9:30 वाजता चालायला सुरुवात केली. आता बघू किती टाईम लागतो आम्हाला वरती जायला. दिल्ली अभी दूर नहीं है मेरे दोस्त. अजून आहे ना तिथं जायचं आहे. आम्ही ना झिकझॅक अजून तिथं जायचं आहे. अजून इकडे जायचं आहे. हवा टाईट झाली. हवा टाईट झाली तिकडं. मित्रांनो, हे आहे ऋषभ भगवान, हे आहे तुंगी आणि ती आहे मांगी. तिकडं जाऊन असं झिकझॅक इथं जायचं डायरेक्ट. इथं वरती जायचं आहे. चल. हम तो थक गए दोस्तों. अजून आम्ही 101 पायऱ्या चढलो नसतील. पण आताच हवा टाईट. मित्र, काय वाटतंय तुला? आपण वरती जाऊ या. घर चलो दोस्तों. दिल्ली अभी दूर है लेकिन मांगी तो कि अभी गई है. मित्रांनो, एवढी हवा टाईट झाली ना. आता आम्ही ना अर्ध्यापर्यंत आलो आहे. इथून आम्ही अर्ध्यापर्यंत आलो आहे. आत्ता आहे ना इथून इकडे जायचं आहे. दर्शनाला जाऊ. 2 चॉईसेस आहे. एक तुम्ही दर्शनाला जाऊ शकता किंवा इकडं जाऊ शकता. चलो.
मित्रांनो, मला वाटलं आम्हीच दोघं आलोय काय. आज शनिवार आहे आणि पुढे यात्रा भरली. इकडं खाली दाखव, खाली बघ. कोण सर्कल पूर्ण यात्राच इथं. चल मित्रांनो, फायनली आम्ही आता आलोय. आता इथून इकडं मांगीकडे जाऊ शकता किंवा इकडं तुम्ही तुंगीकडे जाऊ शकता. चॉईसेस युअर. आता आम्ही जाऊ पहिल्यांदा मांगीकडे. हे दरवाजा आहे. कसं वाटतंय तुला? अबे असं कुछ जाऊ बाई, पूर्ण जीवाचे हे झाले, हालत बेकार झाली. एवढंच डेंजर चढायला. तुम्ही जर येणार असाल ना तर मनाची आधी ना तयारी करून या चालायची. मित्रांनो, वेलकम टू मांगी. मित्रांनो, पूर्ण 3500 पायऱ्या तर नाही झाल्या अजून, पण निम्म्यापर्यंत तर आलोय आम्ही. निम्म्यापर्यंत आलोय आता आम्ही ना मांगीकडे चाललोय. मांगीचे ना डायरेक्ट स्लोप आहे वरती. आता चढता येत आहे का नाही येत नाही सांगता येत, बट वी आर ट्राय टू बेस्ट. सकाळी आम्ही 9 वाजता सुरू केलं, तर आता किती वाजले तुम्हाला सांगतो मी. आता 11:20 झाले, तरी पण अजून आम्ही पोहोचलेलो नाही. विचार करा ना. निम्यापर्यंत आलोय. आता आमचं थोडं राहिलं अंतर. मित्र, काय वाटतंय तुला? आता असं वाटतंय मस्त झोपून घ्या इथं. कोणीतरी नीट एक मस्त गादी टाकून दिली आणि झोपून घेतलं ना, ताण नाही वाटणार. रील पाहून आलो तो, म्हटलं रे सोपं राहील. जिरली डायरेक्ट. बट आता आहे ना मित्रांनो, आता एवढा मोठा टास्क आहे. ह्या जागी स्लोप आहे बघा, हे जागी स्लोप आहे. इथून हा जागीच वरती स्लोप आहे. हा जागीच पायऱ्या अशा. आम्ही तिकडून आलो, पूर्ण तिकडून चालत आलो. आता आम्ही हा जागी स्लोप चढायचा आहे, तिथपर्यंत जायचं आहे. आम्ही तिकडून आलो आहे. हे बघा असं त्या लाईननी, ती लाईन दिसते ना, झिगझॅग तिथपर्यंत आलो. अजून आम्हाला त्या मंदिरात पण जायचं आहे आणि आधी तिथं पण जायचं आहे, पण आम्ही म्हटलं आधी लांबचा प्रवास करून येऊ, इकडं जाऊन येऊ. मित्रांनो, आता फायनल डेस्टिनेशन जवळ आलेले आहे बघा. आता थोडं राहिले. आता आम्ही मांगीला पोहोचणार आहे बघा. आता इथं पोहोचणार आहे. थोडं राहिले, बाकी काही नाही राहिलं जास्त, पण त्या थोड्याच पायऱ्या जास्त वाटत आहे. हे भी कर लेंगे. हाय गाईज. रील मध्ये आणि रिअल लाईफ मध्ये लय फरक आहे म्हणा. हा फायनली डेस्टिनेशन. राहिलाय थोडं राहिले, एकदम थोडं राहिले, एवढं राहिले, पण डेस्टिनेशन आलंय. हाँ, हमारी तुंगी आ गई. ये देखो. चल फाइनली ओ डेस्टिनेशन.
शुभम कसं वाटतंय? एकदम मस्त वर आल्यानंतर. मंदिर आहे. चल मित्रांनो, ये देखो. आता एक राऊंड मारून येऊ गोल, असं गोल राऊंड मारून येऊ. हे बघा बॅक साईड, ही बॅक साईड आहे. आता आहे ना मांगीला आहे ना, आता एक राऊंड मारून येऊ. धर मित्रांनो, फायनली आम्ही पोहोचलोय. आता एक राऊंड मारू गोल, चक्कर मार. चल खाली पायऱ्या पण. शुभम पाया पडतोयस. चलो, हे इथं मंदिर आहे मित्रांनो. आता हे मांगीला एक राऊंड मारू आपण. इथं काही ना मूर्ती, इथे चपला तिथंच काढायला लावल्या पायाला. मित्रांनो फायनली 11:30 वाजता आम्ही वर पोहोचलोय. पण अजून एकच डोंगरात आम्ही वरती आलो, अजून एक बाकी आहे. मांगीला आले, तुंगी बाकी. शुभम काय म्हणणं आहे तुझं? तुझे भाऊ बंद येते. चल काय म्हणणं आहे तुझं सांग. वर आल्यानंतर खूप भारी वाटतंय. आता एकदम गारगार हवा येते, पण हवा तेवढी टाईट झाली. बट ही प्रदक्षिणा मारू, एक गोल राऊंड मारू, अँड वी आर बॅक टू अगेन अनदर साईड मांगी. पण मित्रांनो, तुम्ही लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलला. एवढं ॲडव्हेंचर माय फॉर लाईफ फर्स्ट टाईम ॲडव्हेंचर आहे. आणि या मान्सूनची लास्टची ट्रिप आहे. बघ बॅक साईड. म्हणजे कसं हे तुम्ही अजून आले नाही? निवांत बसलेलो जरा. कसं वाटलं एक्सपिरियन्स मग? वरती चढायला जास्त जीव गेला नाही, खाली उतरायला बरं वाटतंय. आता ते बघा किती वरती, आणि ही इकडे एवढं वरती. देयर इज लॉट्स ऑफ डिफरन्स बिटवीन टू पहाड. भाई रीलमध्ये आणि रिअल लाईफमध्ये खूप फरक आहे. तुम्ही जर म्हणाल ना, आमची जिरली. तुम्ही म्हणाल ना रील पाहून येत आहे, तर विचार करा 10 वेळेस. कारण की मी पण तेच विचार करून आलो होतो. आता एवढं जीव घेतला आपला. जाऊ उन्हाळ्यामध्ये कोणी नसले, पावसाळ्यामध्ये हे हिरवगार आहे म्हणून लोक ते पाहायला येतात. उन्हाळ्यामध्ये नाही येत कोणी. उन्हाळ्यामध्ये मग तर मित्रांनो, तुम्ही याल का उन्हाळ्यामध्ये? आम्हाला अजून तिथं पण जायचं आहे, ऋषभ भगवानचं दर्शन घ्यायला. आम्ही तिकडं नाही गेलो, आधी इकडं आलो. मित्रांनो, आता हा रस्ता आहे ना मांगीकडे चालला आहे. तुंगी हा इकडून जायचं. आणि आता आम्ही चाललो आहे मांगीकडे. हा रस्त्याने इथं वरती चाललो आहे, मांगीकडे चाललो आहे. गाईज आम्हाला वरती आल्यानंतर खूप भारी वाटलं. तुम्ही पण येता आमच्याबरोबर तुम्ही सफर करा. आता आम्ही ना मांगीकडे, दोन्ही ऑपोजिट साईडला, एक तिकडं एक इकडं. आता आम्ही जातोय. शुभम चढायला कसं वाटतंय? आता वरती आल्यानंतर थोडं बरं वाटतंय. पायऱ्या नव्हत्या ना तोपर्यंत ना व्यवस्थित वाटत होतं. जशा पायऱ्या चालू झाल्या ना, पायाला गोळे यायला लागले. मित्रांनो थोडं राहिले, आता एवढंच राहिले पायऱ्या. आम्ही एवढ्या पायऱ्या सोडून आलो. याला नुसती ताण लागते. बॅग सांभाळायला मी, पाणी प्यायला हा. थोडं राहिले.
फायनली मित्रांनो आलो. फायनली वी आर रीच हियर. शुभ इकडे काय देतो बॅग ठेव ना. मित्रांनो आता आहे ना प्रदक्षिणा मारून येऊ पूर्ण. तो गाईज आत्ता भारी वाटतंय इथं आल्यानंतर. आता असं वाटतंय पैसा वसूल. आधी खूप थकलो, आता बरं वाटतंय. हे पत्थर डोंगरी भाग दगड कसा आहे. मित्रांनो आम्ही पूर्ण आता प्रदक्षिणा मारली मांगीला. आता आम्ही बॅक साईडने चालली. बघा बॅक साईडने एक पूर्ण राऊंड आहे. कसं वाटतंय शुभम? एकदम भारी. वर आल्यानंतर खूप भारी वाटतं. आधी फक्त पायऱ्यावरती थोडंसं हे वाटतं स्ट्रगल आहे, बट वरती आल्याकरती काय वाटत नाही. बाकी मस्त आहे, नो प्रॉब्लेम. फायनली 3500 स्टेप्स कंप्लीट. वरती आलो डायरेक्ट. आता खाली जाऊया. मित्रांनो आम्ही आता चाललो मूर्तीचं दर्शन घ्यायला. मूर्तीचं दर्शन घेऊ आणि रिटर्न याच मार्गाने येऊ. आम्ही चाललो आता मूर्तीचं दर्शन घ्यायला. 108 फुटाची मूर्ती. जाऊ आता. हे बघा हा रस्ता आहे मूर्तीकडे जाण्याचा. तिकडून आलो आम्ही. आता आम्ही असं जातोय तिकडे साईडला. मित्रांनो आता इथून वरती जायचं आहे. पायऱ्यांनी चढून वरती मूर्तीकडे दर्शन घ्यायला. किती पायऱ्या आहे. जिंदगीमध्ये पायऱ्या संपत्तीच नाही. सक्सेस की सीढ़ी नहीं चढ़नी यहाँ पे पहाड़ों की सीढ़ी चढ़नी है. हे बघा इथून लिफ्ट आहे. लिफ्ट चालते की नाही काय नाही सांगता येत बा. हे बाई इथून जायचं असं. याच्यात लिफ्ट आहे पण लिफ्ट कोणासाठी ते नाही माहिती. असं जायचं आहे वरती आणि तिथून असं वरती मूर्तीकडं असं इथून चढायचं आहे. आता चिक 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 वरती. मित्रांनो लिफ्ट आहे पण लिफ्ट फक्त VIP लोकांसाठी. तुम्हाला दाखवतो. हा रस्ता येतो ना, हा रस्ता येतो. 200 रुपये एका माणसाचे घेता. गाडी डायरेक्ट वरती येते. फक्त त्या लोकांसाठी लिफ्ट आहे. बाकीच्या लोकांना पायी पायी जावं लागतं या सीड्या चढून. मग लोक 5 फ्लोअर चढतील. VIP लोक लिफ्टने जातील. अवघड आहे. आता 5 फ्लोअर चढायचे इथून. फायनली 5 फ्लोअर चढलो. आता आली मूर्तीजवळ आली. हे बघा एकशे 8 फुटाची मूर्ती ही. ऋषभ भगवान.
मित्रांनो आमचे दर्शन झालं आहे. 108 फुटाची ऋषभ भगवानची मूर्ती आहे. जैन ऋषभ भगवानची मूर्ती. आम्ही दर्शन घेतले, पाय पार गेले. ही बघा मूर्ती 108 फुटाची, फोटोमध्ये सुद्धा बसत नाही. तर इथं आमची ट्रीप, आमची मांगी तुंगी सगळं ओव्हर झाले एकदम. आम्ही ट्रीप सुरू केली ती 9 वाजता. आत्ता किती वाजले? आता वाजलेत 1:45 वाजले. तरी आज आम्ही खाली जायचं बाकी आम्हाला. तर विचार करा किती स्ट्रगल आहे. फायनली आमची ट्रिप इथं संपती आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पाय खूप गेले आणि हा पाणी पिऊनच जाम भे. माझे पाय इतके गेले ना काय सांगू नका. उद्या उठता नाही येणार. सो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो फायनली इथं आमची ट्रिप एंड होती. आता आम्ही जातो आहे खाली. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओसाठी. बाय बाय. बाय बाय.